पूर्वी लग्न जुळवताना 36 गुण पाहिले जायचे. आत्ता तुम्ही काय पाहता या 36 गुणांच्या व्यतिरिक्त? 36 पैकी कितीही गुण जरी मिळले तरी त्याचा संबंध दोघांच्या आरोग्याशी नसतो, मानसिकतेशी नसतो, शारीरिक गोष्टींशी नसतो, कशाशीही नसतो. पण प्रेमविवाहामध्ये 7-7, 8-8 वर्षाचं रिलेशन असतं आणि फक्त लग्न होणं बाकी असतं. पण ते लग्न झाल्यानंतर यांचं पटेनासं होतं किंवा घटस्फोट पण होतो. जेव्हा तुम्ही एका छताखाली राहाल आणि जेव्हा रात्री त्या व्यक्तीसोबत झोपाल, सकाळी उठाल, तेव्हाच तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळणार आहे, पण त्याची गॅरंटी नाही. कोणत्या गोष्टी पत्रिकेतून पाहिल्या जाव्यात की जेणेकरून इथे थांबता आलं तर बरं होईल? 8व्यातला जो शुक्र आहे तो लैंगिक प्रॉब्लेम पण देऊ शकतो आणि तो बाहेर अनेक ठिकाणी रिलेशन देऊ शकतो. घटस्फोट कसा पाहिला जातो पत्रिकेत? घटस्फोट हा दोन्ही पत्रिकेमध्ये असला पाहिजे. नेमकं मंगळाची पत्रिका म्हणजे काय आणि खरंच ते इतकं सिरियस आहे का? त्या व्यक्तीमध्ये ऊर्जा खूप जास्त असेल, मग ती जी ऊर्जा आहे ती समोरच्याला झेपणार आहे. अनुरूप पत्रिका किंवा अनुरूप राशी कोणत्या आहेत लग्न करण्यासाठी? अनुरूप असं काही नसतं. नाही. दोघांमध्ये ॲडजस्टमेंट करण्याची तयारी असेल का, हां, याला म्हणतात कुंडली जुळवणे.